आता बातमी नागपुरातून आहे। नागपुरातील महाल परिसरात सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहे। आज शुक्रवार असल्यामुळे मोठी गर्दी या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जामा मस्जिद परिसरातील सुरक्षा यंत्रणा आता सज्ज आहे। महाल परिसरात पोलिसांच्या मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन सुद्धा या ठिकाणी तैनात आहेत। तर मोमीनपुरा जुना भंडारा या रोड परिसरामध्ये सुद्धा चोख सुरक्षा व्यवस्था सध्या तैनात आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नागपुरातील महाल परिसरामध्ये चोख सुरक्षा व्यवस्था आजही तैनात आहेत। संचारबंदी हटल्यानंतर आज जुम्मे की नमाजला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच ज्या भागामध्ये हिंसाचार घडला होता त्या भागामध्ये चोख पोलीस व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। नागपूर पोलीस तैनात आहेत, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात आहे आणि मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन सुद्धा तैनात आहे। बघा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सध्या मी आहे आणि या ठिकाणी दोन मोबाईल व्हॅन्स तैनात करण्यात आलेला आहे। मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन जे आहे तो आपण या ठिकाणी बघू शकतोय। बघा मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन्स आहे आणि यामुळे प्रत्येक गोष्ट प्रत्येक हालचालींवर या व्हॅनच्या माध्यमातून पोलिसांची नजर जी आहे ती ठेवली जात आहे। आणि आता संचारबंदी हटवल्यानंतर आज जुम्मे की नमाज आहे त्यामुळे यंत्रणा जी आहे सुरक्षा यंत्रणा जी आहे त्या अलर्टवर आहे। नागपुरात आता शांती आहे, संपूर्ण मार्केट व्यवस्थित सुरू झालेलं आहे, जनजीवन रुळावर आलेलं आहे, परंतु सुरक्षा यंत्रणा जी आहे तरीही आज अलर्टवर आपल्याला दिसत आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी।